सुप्रिया सुळेंचं लीड 2.5 लाखांवर असेल. रोहित पवार आणि अजितदादांना डिवचलं. बारामतीमधील सर्व्हेवरून खुचकटोला. राज्यात महायुतीकडून जागा वाटपाचा तिढा सुटायचं नाव घेत नाहीये. त्याला बारामती लोकसभा मतदारसंघात ननन विरुद्ध भाऊजाई अशी लढत रंगणार असल्याची दाट शक्यता आहे. महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळेंच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे, मात्र सुनेत्रा पवारांच्या नावाची अजूनही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. याच पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटावर आणि महायुतीच्या नेत्यांवर निशाणा साधलाय. बारामतीत केलेल्या सर्व्हेत सुनेत्रा पवार मागे असल्याचं दिसत आहे. त्यामुळे आता ते 10वा सर्व्हे करतील आणि मग उमेदवार जाहीर करतील असा टोला त्यांनी लगावलेला आहे. त्यासोबतच सुप्रिया सुळे यांचे लीड 2.5 लाखांच्या वर असेल असा दावा सुद्धा त्यांनी केलेला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा रखडली आहे. त्यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की बारामती मतदारसंघाचे 9 सर्व्हे अजित पवार गटाकडून झालेले आहेत. त्यात त्यांचे उमेदवार सर्व सर्व्हेमध्ये मागे असल्याचं दिसत आहे. खासदार सुप्रिया सुळे त्यांच्या सर्व्हेमध्ये पुढे दिसत आहेत. त्यामुळे ते आता 10वा सर्व्हे करतील. त्यानंतर बारामतीचा उमेदवार जाहीर करतील. बारामती लोकसभा मतदारसंघातील नेते हे केवळ जनतेला खुश करण्यासाठी नाराज, ते अजित पवारांचा प्रचार करणार नाहीत. सुप्रिया सुळे यांचे लीड 2.5 लाखांवर असेल असा दावा सुद्धा त्यांनी केलेला आहे. निर्णय आणि भाजप अशा पद्धतीचं वातावरण आहे आणि सुप्रियाताई ते निवडून येणारच आहेत. आणि निवडून आल्यानंतर त्याचं क्रेडिट पूर्णपणे इथं असणारी जनता, हे जे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते त्यांना ते जातं. गेल्या अनेक वर्षांपासून यांनी पक्ष इथं बांधलेला आहे. मित्रपक्षाला आता मदत केलेली आहे. त्यामुळे कुठेही क्रेडिट हे मला जात नाही. फक्त कोणाला काय अडचण असेल तर ते मग चर्चा करण्याची जबाबदारी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिलेली आहे. पण क्रेडिट पूर्णपणे इथं असणारी जनता आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांना जाणार आहे. म्हणता सुप्रियाताई निवडून येणार मान्य आहे, पण जे विरोधक होते, मी काल शिवतारेंना शांत केलं, हर्षवर्धन पाटलांना शांत केलं, मग एक करून ते सगळं ज्याला मोड बांधण्याचा कार्यक्रम सुरू आहे. सगळं अगदी सागर बंगल्यावरनं म्हणजे तक्रार निवारण केंद्र झालंय. ते सगळं साम दाम दंड निवारण केंद्र झालंय का कुठेतरी काही गोष्टी देण्याचं केंद्र झालेलं आहे. तुम्ही जर बघितलं तर गेल्या वेळेस जेव्हा इलेक्शन झालं होतं भाजप विरुद्ध आदरणीय पवार साहेबांची जी खरी राष्ट्रवादी त्यावेळेस होती, त्याच्यामध्ये ती लढत झाली होती. आणि त्यावेळेस ज्यांची नाराजगी आज आहे असं दिसतंय, त्यांनी खूप ताकदीने भाजपचा प्रचार त्यावेळेस केला होता. यंदा आपण जर बघितलं तर ज्या पद्धतीने भाजप वागलेला आहे, कुटुंब आणि पार्टी फोडलेली, तर भाजपचे अनेक मतदारसुद्धा यंदा भाजपला मतदान करणार नाही ना. पुरस्कृत जो कुठला पार्टी असेल अजितदादांची, त्यांना ते मतदान करणार नाहीत. त्याच्याचबरोबर हे लोक 19ला नाराजगी व्यक्त केली नव्हती, पण आता त्यांनी व्यक्त केली. त्याचा अर्थ की नेता जेव्हा त्या भागातला भाजपचा नाराज असतो, कार्यकर्ते नाराज असतात, कार्यकर्त्याला खुश करण्यासाठी नाराजगी ही व्यक्त करावी लागते. म्हणजे भाजपचे अनेक कार्यकर्ते हे अजितदादांचा प्रचार करणार नाहीत, ते तिथं तुतारीचा प्रचार करतील असा एक अंदाज आहे. त्यामुळे आमचा हार्डकोर जो मतदार आहे, ज्यांच्यामुळे गेल्या वेळेस आम्ही निवडून आलो, त्याच्यात भाजपने केलेली जी की कृती आहे पक्ष फोडण्याची, त्याच्यावर नाराज असताना त्यांचा मतदार, त्याच्याचबरोबर हे मोठे नेते जे नाराज आहेत त्यांचा जो मतदार आणि कार्यकर्ता, याच्यामुळे सुप्रियाताईंचं लीड कमीत कमी 2.5 लाख यंदाच्या वेळेस असणार आहे असा विश्वास आम्हाला वाटतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.